घरातला जुना रवा आणि त्यातून झालेला इतक्या टेस्टी करंज्या. खरंच आईच्या हाताला जादू असते. आज आमच्या घरी काही खास प्लॅन नव्हता, पण रव्याच्या करंज्या बनवायच्या होत्या. गावावरून पूजा करून आल्यानंतर घरात गोड रवा उरला होता. मग खराब होण्यापेक्षा त्यातून काहीतरी छान करायचं ठरवलं. आईने लगेच पीठ मळायला घेतलं. मऊ छान पीठ तयार झालं आणि मी करंज्याचं सारण बनवायला घेतलं. आधीच गोड रवा तयार होता, मग त्यात फक्त खोबरं खिसून घालायचं होतं. मी खोबरं खिसायला बसले आणि बाजूला आमचा छोटा पैलवान हळूच नकळत थोडं थोडं खोबरं उचलून खात होता. किचनमध्ये आजी पीठ मळत होत्या आणि गार्गी काय केलं, थोडंसं पीठ घेऊन ती चपात्या बनवायला सुरुवात केली. तिला पण करंज्या बनवायच्या होत्या. मग साचा घेऊन ती तिचं काहीतरी करत बसली. एकीकडे मी सारण तयार करत होते आणि ती एक खोबरं खाते, पीठ मळते. किचन एकदम लाईव्ह तयार झाला. खरंच घरात काही साधं काम असलं ना, सगळे एकत्र असलं की खूप छान वाटतं. रवा आणि खोबऱ्याचं सारण तयार झाल्यावर मी लगेच करंज्या बनवायला बसले. आजीने आधीच मऊ पीठ मळून ठेवलं, मग त्यात छोट्या छोट्या गोळ्या केल्या. आईने त्या लाटत होत्या आणि करंज्याचे पान बनवत होते आणि मी साच्यात टाकून छान सुबक करंज्या बनवत होते. 1 तास बऱ्यापैकी करंज्याला तयार झाल्या. आम्ही गप्पा मारत मारत हात चालूच होत्या. गार्गी बाजूला बसून आमच्याकडे सगळं असं बघत होती आणि मध्ये मध्ये तिचा गेम पण चालू होता. मग मी किचनमध्ये जाऊन करंज्या तळायला घेतल्या. तेल गरम झालं आणि एक एक करून करंज्या सोडायला लागले. जसा त्याचा चुरचुर असा आवाज, तसा एकदम गोड छान वास पसरला होता. सोनेरी रंगाच्या करंज्या इतक्या सुंदर दिसत होत्या की खायला थांबवतच नव्हतं. खरंच घरात सगळे मिळून काहीतरी बनवलं, त्या पदार्थाची टेस्ट वेगळीच लागते. थोडंसं पीठ उरलं होतं, मग आम्ही त्याच पुऱ्या बनवल्या. आजचा संध्याकाळचा स्वयंपाकही सोपा झाला आणि गार्गी काय करंज्या आणि पुऱ्या घेऊन बाहेर जाऊन टेस्ट करत होती आणि म्हणते, "खूप छान झालंय." तुमच्या घरी पण असे किचनमध्ये सगळे मिळून करतात का? दिवसभर कितीही काम करा, पण संध्याकाळी एक छोटासा शांत वेळ मिळाला ना, तर सगळा थकवा गायब होतो. आज करंज्या, पुऱ्या बनवून झाल्यानंतर पहिलं काम सगळं नीट लावून ठेवायचं. सगळ्या करंज्या, पुऱ्या एक साईडला व्यवस्थित ठेवल्या. किचनकडे बघितलं आणि वाटलं कितीही खराब झालंय. पीठ, रवा, भांडी सगळे पसरलेले. मग लगेच साफसफाई सुरू केली. गॅस पुसला, सगळं स्वच्छ केलं. हळूहळू किचन परत नीट दिसायला लागला. तोपर्यंत गार्गी गॅलरीत बसली होती, हातात करंजी आणि पुऱ्या. ती एकीकडे खात होती आणि दुसरीकडे बाहेर रोडवर काय चाललंय त्याच्या लाईव्ह अपडेट देत होती. ती बघ गाडी, ती कुठे जातोय, सगळं असं मला सांगत होती. असं जोरात ओरडू-ओरडू मला सांगत होती की मी आत काम करत होते आणि तिचं बाहेर ऑब्झर्वेशन चालू होतं. सगळं काम संपलं आणि आम्ही ठरवलं, आता मंदिरात जाऊया. बाहेर पडलो. आकाशात एक सुंदर चंद्राची कोर दिसली. एकदम नीट, जणू कोणी कोरून ठेवलेली अशी आहे, पण खूप शांत वाटत होतं त्याच्याकडे बघितल्यानंतर. मन एकदम शांत झालं. मंदिरात गेल्यावर शांत वातावरण, थोडी गर्दी, पण वेगळीच फिलिंग असते. शनी महाराजांना तेल अर्पण केलं, देवांच्या पाया पडले, मग दत्त मंदिर आणि पुढचं गणपती बाप्पाचं मंदिर. एक एक ठिकाणी नमस्कार करताना दिवसभराचा सगळा थकवा कमी होत गेला. खरंच आपण कितीही बिझी असलो ना, पण थोडासा वेळ देवासाठी आणि स्वतःसाठी काढला की मन खूप हलकं होतं. आणि मग आम्ही शांतपणे घरी परत आलो. दिवस संपला असं वाटतं तेव्हा लक्षात येतं अजून काम बाकी आहे. तुमच्या बरोबर पण असंच होतं का? मंदिरातून घरी आले आणि वाटलं आता थोडा आराम करू, पण नाही. पुढचं काम रेडीच होतं. सकाळी वाळत घातलेले कपडे गॅलरीतून सगळे काढलेच नव्हते. नंतर आठवलं. एक एक करून घड्या घालायला सुरुवात केली. छान वाळले होते. मी घड्या घालत होते आणि गार्गी बाजूला. तिची मस्ती फुल ऑन. कधी गेम खेळते, कधी उड्या मारते, तिच्या ती काही खेळत बसते. मी सगळे कपडे नीट कपाटात ठेवले आणि लगेच पुढच्या कामाला लागले. उद्या डोसे करायचा प्लॅन म्हणून सकाळीच तांदूळ आणि उडदाची डाळ भिजत घातली होती. आता ते मिक्सरमधून बारीक करायचे. गार्गी आणि लगेच आली मिक्सरचा आवाज ऐकून डोसे डोसे करीत. तिला डोसे खूप आवडतात म्हणून ती आधीच एक्सायटेड झाली होती. छान बॅटर तयार झालं आणि ते भिजू घालण्यासाठी ठेवून दिलं. खरंच काही गोष्टींना वेळ द्यावा लागतो तेव्हाच त्याची खरी चव येते. आपल्या आयुष्यासारखंच ना, आता सगळं काम झालंय आणि झोपायची वेळही झालीये. उद्या सकाळी गरम गरम डोसे तयार होणार. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.